श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे रविवार 20 ऑक्टोबर आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा ही विद्येची, बुद्धीची प्रथम वंदनीय आणि प्रथम पूजनीय अशी देवता आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या स्मरणाने आणि त्यांच्या पूजनानेच होत असते. तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांचे पूजन केल्याने आपल्याला त्यांचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होत असतो. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि त्या महिन्यानुसार प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्वसुद्धा हे वेगवेगळं असतं. तर आता उद्या आहे ती संकष्टी चतुर्थी ही विघ्नराज वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या या उद्याच्या चतुर्थीचं महत्त्व हे खास आहे, कारण ही चतुर्थी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठीच गणपती बाप्पांच्या आराधनेसाठी ही उत्तम आणि विशेष अशी खास चतुर्थी मानली जाते. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची विशेष आराधना, पूजा, सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचे आहेत. आणि अशा खास तिथीला, खास दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचा आपल्याला 100% पॉझिटिव्ह परिणाम हा मिळत असतो. आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आणि आपल्या मुलांची, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही होते. आपल्या घरावर कुठलंही वाईट संकट हे येत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक महत्त्वपूर्ण उपाय जो उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थीला करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहितीही देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा उपाय तुम्हीसुद्धा तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी नक्की करा. तर उद्या सकाळीच संकष्टी चतुर्थीला आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपल्या मुलांच्या, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सकाळीच एक असा हा दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची, आपल्या पतीची प्रगती होईल आणि आपल्या घरावर कुठलंही वाईट संकट हे येणार नाही. गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी देवता आहे आणि असा हा दिवा लावल्याने गणपती बाप्पा आपल्या घरावर कुठलंही वाईट संकट हे कधीही येऊ देणार नाहीत आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धीही प्रदान करतील. जी व्यक्ती गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थीला अगदी मनोभावे पूजा अर्चा करते, मनोभावे सेवा करते, तर त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो आणि अशा व्यक्तीला गणपती बाप्पांच्या कृपेने कशाचीही कमीही पडत नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही संकटही येत नाहीत. कारण गणपती बाप्पा ही संकटनाशन देवता आहे. संकटनाशक आणि विघ्नहर्ता अशी ही गणपती बाप्पा देवता आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला आपण जर असा हा दिवा लावला तर आपल्या घरावर कुठलेही संकट हे गणपती बाप्पा येऊ देत नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबावर गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद हा राहतो. आपली सर्व विघ्न ही गणपती बाप्पा दूर करतील आणि कधी आपल्यावर संकट जर आलंच तर त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला गणपती बाप्पाच दाखवतील. संकष्टी चतुर्थीला असा हा दिवा लावल्याने आपल्या घरातील कलह, वाद, भांडणं, कटकटीही दूर होतील आणि तसंच वास्तुदोष जर आपल्या घरात असेल तर तो सुद्धा दूर होईल आणि आपल्या मुलांची त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. त्यांची शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल. त्यांना त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही नांदेल. आणि म्हणूनच उद्या संकष्टी चतुर्थीला सकाळी आपल्याला असा हा दिवा जरूर लावायचा आहे. तर उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून आपले स्नान हे आपल्याला आटपायचे आहे आणि स्नानाच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्याचे 2 ते 3 थेंब हे तुम्हाला गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. आणि जर गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ कुठलंही पवित्र नदीचं जर पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. नाहीतर लाल चंदन जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. आपली आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांचे पूजन हे करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला आपल्याला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे. आणि हा अभिषेक करत असताना एक वेळा गणपती अथर्वशीर्ष हे आपल्याला पठण करायचं आहे आणि तसंच हे अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते आपण आपल्या मुलांना आणि आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं प्राशन करायला द्यायचं आहे. आणि जर तुम्ही पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक करत असाल तर ते अभिषेक केलेलं पंचामृत हे तुम्हाला चुकूनही तुळशीला घालायचं नाही आहे, तर तुमच्या घरातील इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता, फक्त तुळशीला टाकू नका. आणि शुद्ध जलाने अभिषेक केल्यानंतर ते पाणी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्याल तर त्यामुळे तुमच्या मुलांची बुद्धीही तीक्ष्ण आणि तल्लख होईल, त्यांची स्मरणशक्ती वाढेल
त्यांचा केलेला अभ्यास हा लक्षात राहील। तर असा गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना चंदन, अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा हे अर्पण करायचे आहेत। आणि तसंच गणपती बाप्पांचा आवडता फूल जास्वंदाचं लाल फूल हे गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। आणि तसंच 21 दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा सुद्धा या दिवशी सकाळी आपल्याला गणपती बाप्पांना जरूर दाखवायचा आहे। तर याप्रमाणे गणपती बाप्पांची सगळी विधिवत पंचोपचार पूजा केल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चौमुखी दिवा हा लागणार आहे। तर यासाठी आपण थोडीशी गव्हाची कणिक घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद ही मिक्स करायची आहे आणि त्या गव्हाच्या पिठाच्या कणकेचा एक चौमुखी दिवा हा आपल्याला बनवायचा आहे। आणि या दिव्यामध्ये आपल्याला चौमुखी दिवा हा बनवलेला असल्याने या चारही दिशांमध्ये प्रत्येक साईडला आपल्याला दुहेरी वात ही लावायची आहे। चौमुखी दिव्यामध्ये चारही मुख्याला आपल्याला दुहेरी वात ही लावायची आहे। आणि शुद्ध गाईचं तूप या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे तेल असेल ते टाकलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर हा दिवा ठेवण्यासाठी आपल्याला एक प्लेट ही घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हळद, कुंकू हे थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे। आणि त्या हळदी कुंकूने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। आणि हे स्वस्तिक चिन्ह काढताना 4 बिंदू हे आपल्याला त्या स्वस्तिक चिन्हाच्या मध्ये बरोबर काढायचे आहेत। आणि तसंच स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला उभ्या 2 रेषासुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने तुम्ही जर स्वस्तिक काढाल तर ते स्वस्तिक तुमचं परिपूर्ण स्वस्तिक हे मानलं जाईल। आणि म्हणूनच स्वस्तिक हे चिन्ह काढताना ते नेहमी अशाच शास्त्रशुद्ध पद्धतीने काढलं गेलं पाहिजे। आणि त्यानंतर जो कणकेचा दिवा हा आपण बनवलेला आहे तर तो दिवा आपल्याला या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आणि आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर हा दिवा ठेवून आपल्याला तो तिथे प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता ही अर्पण करायची आहे आणि तसंच फूलसुद्धा अर्पण करायचं आहे। आणि यानंतर या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदसुद्धा ही आपल्याला टाकायची आहे। तर या पद्धतीने हा दिवा प्रज्वलित करून झाल्यावर आणि या दिव्याची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक प्रभावी सेवा करायची आहे। तर ही सेवा आहे संकटनाशन स्तोत्र पठण करण्याची। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 11 वेळा संकटनाशन स्तोत्र हे पठण करायचं आहे। आणि जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही 5 वेळा किंवा 1 वेळा किंवा 3 वेळा सुद्धा हे संकटनाशन स्तोत्र पठण केलं तरीसुद्धा चालेल। पण जर तुम्हाला 11 वेळा हे स्तोत्र पठण करायला शक्य होत असेल तर तुम्ही 11 वेळाच ते पठण करा। आणि हे संकटनाशन स्तोत्र पठण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मुलांच्या किंवा पतीच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी हात जोडून विनंती करायची आहे। तुमच्या कुटुंबावर कुठलंही विघ्न हे येऊ नये यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे। तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठलं आर्थिक संकट असेल किंवा इतर कुठली काही समस्या असेल किंवा तुमच्या घरात सुख शांती नसेल, इतर काही तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। जेव्हा असा आपण गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा लावतो तर तेव्हा चारही दिशांनी आपल्यावर येणारं संकट हे गणपती बाप्पांच्या कृपेने टळून जातं। मग हे संकट कुठल्याही प्रकारचं असो, शारीरिक असो, मानसिक असो किंवा आर्थिक असो, अशा कुठल्याही प्रकारचं संकट जरी आपल्यावर येणार असेल तर असा दिवा प्रज्वलित केल्याने आपलं हे संकट टळून जातं। गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरावर येणारं संकट, आपल्या घरातील सदस्यांवर येणारं संकट हे गणपती बाप्पांच्या कृपेनेच दूर होतं। गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर कायम राहतो। आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सुद्धा करू शकतात। आणि हा दिवा आपल्याला सकाळीच गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे। आणि हा दिवा कमीत कमी दिवसभर किंवा रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। आणि त्यानुसार त्यामध्ये तेल किंवा तूप हे आपल्याला नेहमी सतत टाकत राहायचं आहे। त्यातलं तेल किंवा तूप हे संपणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। आणि जर कधी दिवा हा विझलाच तर मनामध्ये कुठलीही शंका न आणता हा दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे। जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही पणतीमध्ये सुद्धा चारही दिशांना वाती लावून चौमुखी दिवा हा बनवून तो प्रज्वलित करू शकतात। जर तुम्ही हा उपाय करण्यासाठी कणकेचा दिवा हा प्रज्वलित केला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यातल्या वाती काढून घ्यायच्या आहे आणि हा दिवा तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे की जेणेकरून तिथे मुंग्या आणि पक्षी हे येऊन तो दिवा खाऊन जातील। आणि हा उपाय करण्यासाठी पणती जर तुम्ही घेतली असेल तर ती पणती तुम्हाला घासून पुसून स्वच्छ करून ती तुम्ही जर पुन्हा वापरली तरीसुद्धा चालेल। तर या पद्धतीने उद्या सकाळी 12 वाजेच्या आधीच आपल्याला हा असा दिवा गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे। दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही जर गणपती बाप्पांसमोर असा चौमुखी दिवा लावला तर यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकट, विघ्न ही आपोआप गणपती बाप्पांच्या कृपेने टळून जातील।
गणपती बाप्पा आपल्यावर कुठलंही संकट हे येऊ देणार नाहीत. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या सकाळी आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा हा कसा प्रज्वलित करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.